नमस्कार मंडळी, आज ना मंडळी एक वेगळी पद्धत वापरून आपण झटपट होणारा गाजराचा हलवा बनवलेला आहे। जास्त तामझाम सुद्धा करायची गरज नाही। गाजरं किसायचा कंटाळा आलेला असेल किंवा गाजरं आणून 1-2-3 दिवस झाल्याच्या नंतर ते मऊ पडतात आणि किसायला येत नाही, तेव्हा आपण अशा पद्धतीचा गाजराचा हलवा बनवू शकतो। जास्त तामझाम सुद्धा करायची गरज नाही। अप्रतिम चवीचा गाजराचा हलवा होतो। अशा पद्धतीने नक्की ट्राय करा, झटपट होतो। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। चला तर वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता असे लाल जरद गाजरं यायला लागलेत मार्केटला। मस्त असे 1 किलो मी गाजर घेतलेले आहे। तिथं पाठचा पुढचा भाग काढून घ्यायचा आहे आणि वरची जे साल आहे ते काढून घ्यायचे आहे सर्वात अगोदर आपल्याला। तर इथं बघू शकताय मी सर्वात अगोदर वरची साल काढून घेत आहे, म्हणजे जे काही याच्यावरचे छोटे छोटे ते केस असतात वगैरे, आणि वरची बाजू शक्यतो काढूनच टाकायची आहे आपल्याला। तर अशा पद्धतीने काढायचं आणि आता एकातनं 2 भाग करून घ्यायचे आहेत। याच्यामधले जास्त मोठे असेल तर 3 सुद्धा केलं तरी चालेल। तर आता एका पाण्यामध्ये मी सोडून घेत आहे। सगळी साल काढून या पाण्यामध्येच सोडून घ्यायचे आहे, म्हणजे धुवून पण होतं। नंतर आपण जेव्हा याचे तुकडे बारीक बारीक तुकडे करणार आहोत तेव्हा सोपं जातं याला धुतल्याच्या नंतर। आणि बघू शकताय मस्त असं धुवून घ्यायचं आहे याला। आणि आता इथं बघा मी आता धुवून झाल्याच्या नंतर याला छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये कापून घेणार आहे। व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा पद्धतीने आपल्याला याला सगळे गाजरं कापून घ्यायचे आहेत। बघू शकताय मस्त असे गाजरं आता कापून झालेले आहेत। मीडियम जार घ्यायचा आहे मिक्सरचा आपल्याला। तर मिक्सरच्या जारमध्ये घालून आपण पल्स मोडला फिरवून घ्यायचे आहेत म्हणू शकताय, किंवा 1-1 सेकंदावर बंद चालू करून मिक्सर आपल्याला रवाळ असं वाटून घ्यायचं आहे याला। तर अशा पद्धतीने वाटून घ्या की थोडंसं मोठं मोठं राहिलं पाहिजे याच्यामध्ये। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं चालून मी दाखवणारच आहे। तर बघू शकतायत आपलं वाटून झालेलं आहे। बघू शकताय कितपत मी रवाळ ठेवलेलं आहे किंवा मोठं मोठं ठेवलेलं आहे। अप्रतिम दिसत आहे आत्ताच। तर जास्त जाडसरही नाही आणि जास्त असं बारीकही वाटून घ्यायचं नाही। पल्स मोडला 1-1 सेकंदावर 1-2-4 वेळेस फिरवून घ्यायचं आहे। बघायचं आहे आतमध्ये की याच्यामध्ये मोठे मोठे असे गाजराचे तुकडे राहिलेले आहेत का, ते काढून घ्यायचे आणि परत दुसरा घाणा आपल्याला वाटून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने मी इथे एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। तर बघू शकताय मस्त असं दुसरे बॅच सुद्धा वाटून झालेली आहे या ठिकाणी। आता कधी कधी काय होतं, चुकून मिक्सर जरा जास्तच फिरतो आपल्याकडनं, कधी कधी चुकून होतं। तर त्याच्यासाठी सुद्धा मी इथे एक टिप्स सांगणार आहे। तूप घालून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि एक 6 ते 7 मिनिटं आपल्याला हे गाजर जे वाटून घेतलेलं आहे ते असंच परतून घ्यायचं आहे या तुपावर, म्हणजे रवाळ टेक्स्चर येतं, पिठाळ टेक्स्चर येत नाही। चुकून जर कधी फिरलेलं असेल मिक्सर आणि ते गाजरं जास्तच बारीक झालेलं असेल तर अशा पद्धतीने नक्की बनवा, म्हणजे रवाळ टेक्स्चर येणार आहे आणि पिठाळ टेक्स्चर येणार नाही। तर बघू शकताय अशाच पद्धतीने परतत राहायचं आहे। वरती झाकण ठेवून ठेवून आपल्याला परतून घ्यायचं आहे तुपावर। तर एखाद चमचा तूप वाढवलात तरी चालेल। तर बघू शकताय मी इथं 1 ते 1.5 चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीनं परतत राहायचं आहे। परफेक्ट कसं समजायचं त्याच्यासाठी सुद्धा मी इथे एक टिप्स सांगणार आहे की गाजर आपलं परतून झालेलं आहे कसं ओळखायचं। टाइम लक्षात राहिला नसेल परफेक्ट असं मिश्रण आता आपलं रेडी झालेलं आहे हे ओळखण्याची एक टिप्स सांगणार आहे। तर बघू शकताय असंच परतून घ्यायचं आहे। सुरुवातीपेक्षा आत्ताचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आपल्या मिश्रणाचा किंवा गाजराच्या हलव्याचा म्हणू शकताय। तर बघू शकताय मस्त असं परतत राहायचं आहे। वरती झाकण ठेवायचं आहे, आधीमध्ये झाकण काढून आपल्याला परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, जास्त हाय करायचं नाही। तर मी तिथं आता या ठिकाणी टिप्स सांगत आहे की आपल्याला अगोदरपेक्षा चमचा हलवायला जड जातो अगोदर, आणि जसं मिश्रण आपलं परफेक्ट होत जाईल तसं हलकं हलकं होत जातं।
तर हलवते वेळेस किंवा परतते वेळेस हे मिश्रण भुसभुशीत असं होत जातं. तर आता इथं 6 ते 7 मिनटं आपल्याला परतून झालेलं आहे, भुसभुशीत झालेलं आहे मिश्रण सगळं आणि रवाळसुद्धा टेक्स्चर आलेलं आहे. तर आता बघू शकता मी तर साईचं दूध एक अर्ध्या वाटीच्या प्रमाणातच घातलेलं आहे, जास्त दूधसुद्धा घालायची गरज नाही ह्या हलव्याला. तर बघू शकताय मी इथं अर्धी वाटी साखर घातलेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्तीसुद्धा करू शकताय. तर बघू शकताय मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणखीन एक क्रीमी टेक्स्चर किंवा पेड्यासारखं टेस्ट येण्यासाठी मी इथे एक टिप्स सांगणार आहे, ते सुद्धा पुढं चालून तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेलच. तर बघू शकताय पूर्ण पाणी आटेपर्यंत किंवा साखरेला सुटलेलं पाणी आटेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे परत एकदा. आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे, वरती झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवला तर खूप वेळ लागेल आणि झाकण न ठेवता असंच जर परतलात तर थोड्या कमी वेळामध्ये हे पाणी ॲब्झॉर्ब होऊन जाईल गाजराच्या हलव्यामधलं. बघू शकताय किसलेल्या गाजरासारखाच टेक्स्चर आलेला आहे या गाजराच्या हलव्याला सुद्धा. तर बघू शकताय मस्त असं परतत राहायचं आहे सतत आपल्याला. अशाच पद्धतीने नक्की बनवा. बघू शकताय 5 ते 6 मिनटं परत याला परतल्याच्या नंतर पाणी ॲब्झॉर्ब झालेलं आहे साखरेचं सुटलेलं. तर आता इथं एक टिप्स सांगत आहे, पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब झाल्याच्या नंतर आता आपण या ठिकाणी जे बेदाणे आहेत किंवा काजू बदाम जे तळून घेतलेलं आहे मी तुपामध्ये ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब झाल्याच्या नंतरच टाकायचं आहे, अगोदर टाकायचं नाही. तर बघू शकताय मस्त असं परतून घ्यायचं आहे किंवा एकजीव करून घ्यायचं आहे म्हणू शकताय. आता परत एक क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी किंवा टेस्ट पेढ्यासारखी येण्यासाठी मी इथे एक टिप्स सांगत आहे. कोणत्याही कंपनीचं दूध पावडर घ्या. मी हे 10 रुपयाचं पाऊच आणलेलं आहे, जास्त महागसुद्धा भेटत नाही. किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज अवेलेबल होईल. हे 10 रुपयाचंच आपल्याला आणायचं आहे आणि त्याला कट करून याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. याच्याने पेढ्यासारखी टेस्ट येते किंवा थोडीशी टेस्ट वेगळी येते, गाजराच्या हलव्याची क्रीमी टेक्स्चर येतं. तर बघू शकताय परत एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे याची. आता परफेक्ट हलवा आपला तयार झाला असं समजूया. तर बघू शकताय मस्त गाठी गुटळ्या झाल्या नाही पाहिजे असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे दूध पावडर. तर बघू शकताय मस्त आता जरी असं दिसत असेल तर थंड झाल्याच्या नंतर दाटसरपणा येतो याला. तर अप्रतिम चवीचा आता गाजराचा हलवा तयार आहे म्हणू शकताय. गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला आणि सर्व करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कधी ट्राय केलात का नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, त्यांना पण अशा नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील. नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील. परत भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.